Sorry, okay. Can we continue now? Yeah. Visible to all. Yeah. Okay. So this PDF I'm giving to you. Okay. Uh, Other headlines for engineer, electrical engineer, mechanical engineer, marketing professional, SEO executive, content writer, सोशल मीडिया मार्केटर, डिजिटल मार्केटिंग जे करतायत आता त्यांच्यासाठी पण दोज हु आर फ्रेशर इन टू दिस डोमेन, प्रोडक्ट मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपर. ओके, सगळ्यांसाठी याच्यामध्ये हेडलाईन आहे. ओके, तर आता कुठलाही रेझ्युमे आता यापुढे पाठवताना तर माझ्याकडे मी ॲज अ डेटा अनालिस्ट एक सॅम्पल रेझ्युमे आहे माझ्याकडे. ओके, तर हा एक रेझ्युमे आहे ज्याच्यामध्ये त्याने करिअर ऑब्जेक्टिव्ह हे मेन्शन केलं. मोटिवेटेड ज्युनियर अँड डेटा अनालिस्ट विथ हँड्स ऑन एक्सपिरियन्स, डेटा क्लिनिंग, प्री प्रोसेसिंग, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस, skilled in transforming raw data into actionable insights using programming languages such as Python and SQL. हे असे काही यातले काही तुम्ही एक्झाम्पल्स तुम्ही फॉलो करू शकता. ओके, ॲज अ करिअर ऑब्जेक्टिव्ह. स्किल्स काय पाहिजेत? आय थिंक आय फील SQL डेटाबेस मॅनेजमेंट. ओके, अडॅप्टेबिलिटी, डिटेल ओरिएंटेड. देन प्रोफेशनल स्किल्स काय टाकलेत एकदा बघा. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड रिपोर्टिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड क्रिटिकल थिंकिंग. हे स्किल आहेत तुमचे प्रोफेशनल स्किल्स. वर्क हिस्ट्री तुमची ॲज अ डेटा अनालिस्ट कुठं काम केलं ते तुम्ही सांगू शकता. एज्युकेशन ॲट लास्ट. या 5 आय थिंक टॉप वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही रेझ्युमे बिल्ड करू शकता. ओके, आणि बाकीच्या ज्या 5 आहेत त्यामध्ये कव्हर लेटर तुम्ही जनरेट करू शकता. ओके, कव्हर लेटर, व्हॉट इज ऍक्च्युअल कव्हर लेटर, त्याचा एक फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्वतःला इंट्रोड्यूस करता टू द हायरिंग मॅनेजर, काही डिटेल्स देता तुमच्या क्वालिफिकेशनचे, why you want to work with them, and how you are best match for their vacancy, for their opening. ओके, तर हा एक फॉर्मॅट आहे. हाऊ द कव्हर लेटर शुड बी. कव्हर लेटर म्हणजे ऍक्च्युअल लेटर जे आपण पाठवतो एखाद्याला कुठल्याही, म्हणजे मोस्टली आता गव्हर्नमेंट मध्ये, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स मध्ये मेल्स केले जातात एकमेकांना, पण जनरली गव्हर्नमेंटमध्ये इंटर डिपार्टमेंटल बरेच पत्र व्यवहार होतो मोस्टली. तर ज्यावेळी तुम्ही कव्हर लेटर पाठवाल, कव्हर लेटर मध्ये एकतर तुमची डेट काय पाहिजे, त्या दिवशीची डेट, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पाहिजे, इथे बघू शकता. ओके, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, हायरिंग मॅनेजर्स नेम, कुणाला तुम्ही 2 मध्ये ठेवलंय. ओके, कंपनीचा त्या ऍड्रेस, हायरिंग मॅनेजरची ईमेल ऍड्रेस, सॅल्युटेशन. ओके, आणि त्यानंतर तुम्ही हे लिहू शकता सर की हा ओपनिंग पॅराग्राफ कसा पाहिजे. ओपनिंग पॅराग्राफ मध्ये वाय यू वॉन्ट टू अप्लाय हे सेकंड पॅराग्राफ मध्ये येईल, पण फर्स्ट ओपनिंग पॅराग्राफ कसा पाहिजे, यू कॅन गो थ्रू इट वन्स. की ॲज अन एक्सपिरियन्स्ड कस्टमर सर्व्हिस सुपरवायझर with a love for home design and improvement. Please. तर हा एक इन जनरल फॉर्मॅट आहे.
तर तुमचे जे काही प्रोफेशनल स्किल्स यामध्ये मेन्शन करून when reviewing the position requirements and organization's website, I was excited to find that my qualification and personal strengths align with your needs and mission. Okay, म्हणजे माझे जे काही स्किल आहेत दे आर इन अलाइन विथ युअर एक्झिस्टिंग ओपनिंग असं तुम्ही म्हणू शकता. पहिल्या ओपनिंग पॅरेग्राफ मध्ये व्हॉट शुड बी द बॉडी पॅरेग्राफ, याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे? I bring a comprehensive set of skills that I believe will be valuable to फ्लोर अँड डेकोर, म्हणजे इथं ते लिहिलंय, आपण तुम्ही डेटा अनालिसिस मध्ये म्हणू शकता. In my customer service supervisor role at American Airlines, I trained, educated a team of 18 customer service agents how to handle difficult clients, resolve specific situations. यामध्ये तुम्ही तुमचे वर्डिंग टाकू शकता की तुम्ही काम कसं केलंय. आय ट्रेन एज्युकेटेड, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इंटर्नशिपचं यामध्ये डिस्क्राईब करू शकता, नरेट करू शकता. इंटर्नशिप, माय पीपल सेंट्रिक नेचर, कंपॅशन हॅव अफोर्डेड मी एक्सलंट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. हे असे तुम्ही वर्ड्स वापरून तुम्ही एक कव्हर लेटर फॉर्म करू शकता. ओके, ही बॉडी आहे कव्हर लेटरची. Through my leadership, communication, team building skills, I was able to maintain 95% client satisfaction rating during my 38 months period as a customer service supervisor. हे तुम्ही तुमच्या पास्ट एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि बाकी जो थर्ड आहे तो क्लोजिंग पॅरेग्राफ आहे. एक ओपनिंग, बॉडी, closing paragraph. Please review my enclosed resume for more in-depth illusion of my work history and accomplishments. I would appreciate the opportunity to interview at your earliest convenience. I am eager to discuss how my personality and background fit for the so and so role. Okay, thank you for your time and consideration of my candidacy. Okay, म्हणजे माझी उमेदवारी मोस्टली. आणि साइन ऑफ अशी असेल, सिन्सिअरली. ओके, जे तुमचं नाव. मोस्टली कव्हर लेटर ऍटलिस्ट तुम्ही हार्ड कॉपी देऊ शकता त्यांना, किंवा मेल मध्ये एखादा रेझ्युमे अटॅच करताना काय लिहायला पाहिजे हे इथं आहे. ठीक आहे, व्हॉट ऍक्च्युअल कव्हर लेटर. कव्हर लेटर लक्षात आलं? Those who have joined online, कुणाला काही डाऊट्स आहेत का आत्ताच? रेझ्युमे गाईडलाईन वरती आपण जास्त सेशन नाही घेऊ शकत, पण ऍटलिस्ट मिनिमम जे काही मी घेऊ शकतो ते आय फील की हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. ओके, कव्हर लेटर्स सगळ्यांच्या लक्षात आलं? येस सर. ओके, काही डाऊट आहेत या लेटर मध्ये की काय लिहायला पाहिजे वगैरे? हॅलो सर. हा प्लीज. सर मला डेटा अनालिसिसचा एक्सपिरियन्स नाहीये, म्हणजे मी आता करंटली TCS ला वर्क करतोय. ओके, तर त्याचा एक्सपिरियन्स आपण ज्यावेळी कव्हर लेटर मध्ये किंवा टीव्हीला देत असतो त्यावेळी आहे तोच एक्सपिरियन्स द्यायचा की आपण चेंज करायचा? TCS मध्ये डोमेन वेगळा आहे का आता? हो, नॉन IT. नॉन IT आहे का? हो. आणि डेटा अनालिसिसच्या रिलेटेड कुठला एक्सपिरियन्स नाहीये ना? नाहीये. ओके, मोस्टली ती गोष्ट कव्हर लेटर मध्ये सांगायची गरज नाहीये, पण तुमचे जे स्किल्स आहेत डेटा अनालिसिसच्या रिलेटेड ते तुम्ही मेन्शन करू शकता. कव्हर लेटरला ती नॉन टेक्निकली TCS ही गोष्ट हॅम्पर होऊ शकते. पुढचा रेझ्युमे मे बी वाचला नाही जाऊ शकत आय फील. कव्हर लेटर मध्ये अशाच गोष्टी मेन्शन करा ज्यामुळे तुमचा रेझ्युमे ओपन केला जाईल. ओके ओके सर. तर मोस्टली त्यामध्ये पॉझिटिव्हच गोष्टी सांगा की आय एम फिट
फॉर युअर एक्झिस्टिंग ओपनिंग. मग फिट कशामुळे तुम्ही सांगू शकता? यू कॅन आस्क युअर सेल्फ वाय. बिकॉज आय एम हॅव्हिंग टेक्निकल स्किल्स, प्रोफेशनल स्किल्स जे आता मी सांगितले ते, आणि ओपनिंग पण इट इज अलाइंग विथ एक्झिस्टिंग ओपनिंग. माय स्किल सेट्स आर अलाइंग विथ युअर एक्झिस्टिंग ओपनिंग. ओके, हे तुम्ही ओपनिंग, बॉडी आणि क्लोजिंग या तिन्ही कव्हर लेटर मध्ये व्यवस्थित तुम्हाला हे फॉर्म करायला लागेल. माझ्यासारख्या माणसाला तर जास्त, जो हायरिंग करतोय त्याला कव्हर लेटर जास्त मॅटर करतो. कव्हर लेटर मध्ये तुम्ही काय केलंय, इन शॉर्ट वे तुम्ही टोटल तुमचा एक्सपिरियन्स सांगितलाय, किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे हे पण यातून कळतं. टेल मी अबाउट युअर सेल्फ आहे थोडक्यात कव्हर लेटर म्हणजे रेझ्युमे द्यायच्या आधी. ओके, स्किल सेट पण मेन्शन आहे. कंपनीच्या रेकॉर्डसाठी तुमचा रेझ्युमे मोस्टली घेतला जातो. रेझ्युमे त्यांच्याकडे म्हणजे इव्हन एचआर डिपार्टमेंटमध्ये तुमचा रेझ्युमे कायम त्यांच्याकडे असणार. ओपनिंग जर एक्झिस्टिंग काही सोडून गेले त्यानंतर पण कॉल येतात, असे पण एक्झाम्पल. ओके, असे नाहीत की दरवेळी ते ओपनिंग करतात, काही रेझ्युमे जुने पण ते रेफर करत असतात. तर कव्हर लेटर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचा सब्जेक्ट काय पाहिजे ते मगाशी मी तुम्हाला रेझ्युमे हेडलाईन मध्ये ऑलमोस्ट क्लिअर केले. ओके, तर हे सॅल्युटेशन ज्यांना तुम्ही लिहिताय मेल, त्या सगळ्यांचं नाव प्रूफ रिडिंग आधी झालं पाहिजे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसली पाहिजे. ओके, तुमचा ईमेल आय डी, जो प्रोफेशनल नंबर आहे, ऍड्रेस, इन शॉर्ट तुम्ही हे लिहू शकता. या टोटल कव्हर लेटरवरून हे लक्षात येते की याला आता एक्झिस्टिंग त्याचा स्किल सेट कशातला आहे, जॉब आता कुठं करतोय, त्याने त्या जॉब मध्ये काय मॅनेज केलंय, he has carried out whatever the operations he has conducted, whichever the operations, आणि कुणाला त्याने मॅनेज, ओव्हरऑल किती लोकांची टीम मॅनेज केली, लिडरशिप स्किल्स लक्षात येत आहेत. ओके, कस्टमर रिटेन्शन लक्षात येतंय, आणि लास्ट इवन ही इज रिक्वेस्टिंग ऑल्सो की यू कॅन कॉल मी फॉर एन इंटरव्ह्यू. ओके, मला रेफरल दिले त्याला पण मी पाठवू शकतो. गेलो लिंक्डइनवर गेलो, जॉब सर्च केला, ओके, कंपनीमध्ये काम करते क्लायंट, ओके, त्याच्या थ्रू जर मला रेफरल द्यायचं असेल एक्झॅक्टली तर मी त्याला पाठवू शकतो. कव्हर लेटर. आणि आणखी ही समरी थोडी आणखी कस्टमाइज करून एआय यूज करून तुम्ही ज्यावेळी लिंक्डइनला कुणाला तुम्ही रिक्वेस्ट पाठवताय त्यावेळी तुम्ही ते तिथं टाकू शकता. ओके सर, काही डाऊट आतापर्यंत? पुढे जाऊयात. कव्हर लेटर मध्ये काही डाऊट? नो सर. ओके, तर समजा आपल्याला जॉब ऍप्लिकेशन करायचंय, कव्हर लेटर लिहायचंय. ओके, तर काही स्टेप्स आहेत मोस्टली की कव्हर लेटर तुम्ही कुठल्या कंपनीला देताय. ओके, कव्हर लेटर समजा आता आपल्याकडे टीसीएस मधले आहेतच, तर समजा टीसीएस लाच आपण लिहितोय, तर यू शुड बी नोईंग विथ इच अँड एव्हरी बिट ऑफ टीसीएस की टीसीएस ची ती ओपनिंग कोणत्या डोमेन मधली आहे, कंपनीचं हे इंडियन ऑपरेशन्स, पुणे ऑपरेशन्स आहे, तुम्हाला त्या कंपनीमध्ये थोडी का होईना माहिती पाहिजे टोटल जॉब लेटर लिहिताना. आणि अजून एक आपल्याकडे एक कव्हर लेटर ज्यांनी, हे एक एक्झाम्पल आहे ज्यांनी अप्लाय केलं, हे ऍक्च्युली मेडिकल फील्ड मधलं आहे, तर थोडं त्यांनी पण यामध्येच या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. ओके, I bring a comprehensive set of skills that I believe will be valuable to, and I own my abilities in so and so. Here are some of my professional highlights. तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. Okay, please review my enclosed resume for a more in-depth illustration of my work history and accomplishments. I would appreciate the opportunity to interview
at your earliest convenience. I'm eager to discuss how my personality and background fit for so and so role. Thank you for your time and consideration of my candidacy. Yeah. ठीक आहे, हे मी काही एक्झाम्पल्स पण देतो तुम्हाला. तिसरं जे मेन प्रोफेशनल हेडर तुम्ही जर बघितलं असेल तर हेडर कसं पाहिजे, हेडर मध्ये काय काय गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे हे सगळं त्यामध्ये आहे. ओके, तुमचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन त्यामध्ये पाहिजे. नंतर कुणाला तुम्ही हायरिंग मॅनेजरला ग्रीट करताय ते रिस्पेक्टेड सर, डिअर सर, डिअर मॅम. मोस्टली आता व्हाईस प्रेसिडेंट लेवल असेल तर डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर पाहिजे. ओके, ग्रीटिंग माहिती पाहिजे. इंट्रोडक्शन कशी पाहिजे हे तुम्ही, I was excited to see that Tech Solutions, a company I respect for its innovation, has an opening for an experienced lead producer. Emphasize your skills, तुम्ही emphasize करू शकता, त्यामध्ये mention करू शकता. When I saw that Wilco Services was touted in Business Magazine for being one of the most inclusive companies in the world, I knew I had to apply for the marketing associate position. म्हणजे तुमचा रिसर्च यामधून दिसतो की आता रिसेंट इन न्यूज आहे कंपनी. आय वॉज प्रोटेक्ट म्हणजे इट ट्रिगर्ड मी टू अप्लाय फॉर दिस जॉब. ओके, आय वॉज गॉट टू नोन असं आहे त्याचं मिनिंग. ओके, highlight measurable accomplishments. प्रोफेशनल स्टोरी आय फील लिहायची गरज नाही आहे, पण स्टील क्लोजिंग पॅरेग्राफ कसा पाहिजे हे सगळे गाईडलाईन्स याच्यामध्ये आहेत. साइन ऑफ मध्ये सिन्सिअरली, बेस्ट रिगार्ड्स, काइंड रिगार्ड्स, थँक्यू. त्यानंतर बाकीचे आता इन इंडिया तरी ते बाकीच्या गोष्टी लिहू नका. ठीक आहे. प्रूफ रिडिंग, हाऊ डू यू राईट अ कव्हर लेटर विथ एन एक्सपिरियन्स. जनरली मेल करताना एक थोडं म्हणजे काही एक्झाम्पल्स आहेत मी सांगतो. जनरली आपण काय लिहितो की मेलच्या खाली काइंड रिगार्ड्स, थँक्स अँड काइंड रिगार्ड्स. एका मेल मध्ये मला इथं काय लिहिलंय, ओके, अनफाईन रिगार्ड्स म्हणजे जेन्युइन रिगार्ड्स. ओके, ठीक आहे. तर मोस्टली काही कंपनीज जसे असेल, जर मर्सिडीज बेन्झचा मेल असेल तर ते जर्मन मध्ये लिहितात मिट फ्रॉन्डलिशन ब्रुसेन. ओके, तर या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. तर कव्हर लेटर आजचा मेन पार्ट कव्हर लेटर घेतलं. ओके, कव्हर लेटर मध्ये आणखी काही डाऊट्स नाही आहेत ना कुणाला नक्की? ओके, तर रेझ्युमे थोडं बघूया. रेझ्युमे बनवायचा आहे तर आधी आपली इन्फॉर्मेशन आपल्याकडे स्वतःकडे पाहिजे की मी त्या रेझ्युमे मध्ये ऍक्च्युअल तुम्हाला वर्कआउट करायला पाहिजे की राईट फ्रॉम पासिंग आउट द कॉलेज अप टू नाव टिल नाव की काही एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत कॉलेजमधल्या पण, इवन आपल्या स्कूल लाईफ मधल्या पण असतील मेनली. आता समजा रेझ्युमे फक्त बाकीच्यांचे रेफरन्सेस यूज न करता पहिला स्वतःची इन्फॉर्मेशन पहिला तुमच्याकडे पूर्णपणे आहे का हे बघा. एका फॉर्मॅटमध्ये बऱ्याच जणांनी ऑनलाईन ते फॉर्म केलेलं आहे. त्याच्याही पेक्षा मी सांगतो की माझ्या रेझ्युमे मध्ये आजही मी हे टाकतो की आय हॅड ए ग्रेड इन ग्रेड एक्झामिनेशन फॉर ड्रॉइंग टेकन बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके,
तर जी ड्रॉइंगची एक्झामिनेशन होती, जी एक स्टेट लेवल एक्झामिनेशन आहे, ज्याच्यामध्ये मला ए ग्रेड आहे, ज्यामध्ये मे बी 20 to 30% फक्त लोक असतील. तर ही एक अचिव्हमेंट आहे माझ्या दृष्टीने. स्टील आय मेन्शन दिस वन. ओके. तर एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण काय आहेत, लेट देम नो की ऍटलिस्ट तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये काय एक्सपर्टीज तुमची आहे. ओके. तर ही स्कूल लाईफ अचिव्हमेंट आहे स्टील. ओके. प्रोफेशनल म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणलं तर काही लोक सेमिनार्स वगैरे अटेंड करतात, बरोबर, कॉलेजमध्ये असताना. तर मी वॉलचंद कॉलेजला एक रोबोटिक्स वरचं सेमिनार होतं, ज्याच्यामध्ये 2 लोक पार्टिसिपेट करतील आणि त्यांचं एक जॅपनीज कोलॅबरेशन होतं Y2K म्हणून, त्यांच्यासोबतचं ते ओव्हरऑल सेमिनार होतं. तर ते सेमिनार मी अटेंड केलं होतं आणि ते अटेंड केल्यानंतर त्याचं सर्टिफिकेशन पण भेटलं. ओके. दुसरं जे मला वाटतं टेक्निकल बॅकग्राऊंड कोण असतील तर त्यांना डिझाईनचे काही सॉफ्टवेअर माहिती आहेत, कॅड कॅम नाव ऐकलं, कॅड कॅम वगैरे सर ऐकले ना. हा. तर मला वाटतं कॅड कॅम बनवणारी कंपनी हिंजेवाडीला आहे, डसॉल्ट सिस्टीम. डसॉल्टचं कटी आहे आय थिंक. ओके. आहे सर, आहे फेज 1 ला आहे. या तर प्रोई, डसॉल्ट सिस्टीम आणि हे कटिया, तर मोस्टली जेवढ्या कंपनीज आहेत त्या कंपनीज मध्ये लीडिंग सॉफ्टवेअर जे आहेत डिझाईन मधले, तर ते हे सॉफ्टवेअर्स आहेत, कटिया, प्रोई. आणि अनालिसिस मध्ये अन्सिस नाव ऐकलंय कोणी? अन्सिस. ओके. तर असे काही सॉफ्टवेअर्स असतील जे वेल नोन आहे, सगळ्यांनी यूज केलेलं असेल. तर माझं जे सर्टिफिकेशन झालं होतं ते सर्टिफिकेशन NX CAD म्हणून कंपनी, NX CAD सॉफ्टवेअर आहे जे सिमेन्सनी डेव्हलप केली. ओके. तर ते सॉफ्टवेअर मी सेशन अटेंड केलं होतं. तर असे काही सेशन्स तुम्ही मेन्शन करू शकता. ऍब्सोल्युटली. ओके. तर एक रेझ्युमे आपल्याकडे आहे आता, मी रेझ्युमे तुम्हाला जरा दाखवतो. हे सॅम्पल कव्हर लेटर पुन्हा. ओके. मॅडिसन क्रॉफर्ड म्हणून आहे, त्याचं एक सॅम्पल लेटर आहे. आय वॉज थ्रिल्ड टू लर्न ऑफ युअर न्यूज रूम इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे ओपनिंग मध्ये हेच पाहिजे की मला ही ओपनिंग तुमची कळाली, कशा थ्रू कळाली. ॲज अन ॲस्पायरिंग रिपोर्टर विथ अ फोकस ऑन सोशल जस्टिस. म्हणजे हे रिपोर्टरच्या पोझिशनला ऍप्लिकेशन आहे. ओके. ही बॉडी आहे पूर्ण त्या सॅम्पल लेटरची. बॉडीमध्ये आय एम इगर टू एम्प्लॉय माय रिसर्च रायटिंग स्किल्स इन प्रोफेशनल न्यूज रूम. तुम्ही हे लिहू शकता की डेटा अनालिसिसचे काही माझ्याकडे स्किल्स आहेत, आय एम इगर टू एम्प्लॉय, ते यूज करायला मी इच्छित आहे. विल सर्व यू बेटर. माय एक्सपिरियन्स वर्किंग ॲज अ server at the Toms allowed me to enhance my creative. Please find my resume attached, which details my qualification for the position as requested. I am available to start and can work up to 15 hours per week. If you have any questions, please do not hesitate to contact me. म्हणजे टू द पॉइंट कव्हर लेटर आहे की मी आय एम ओपन फॉर वर्किंग ॲज. हा एक फॉर्मॅट आहे रेझ्युमेचा. याच्यामध्ये माझ्यासाठी मॅटर करतं ते म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, की याच्यातून लक्षात येतं की नेटिव्ह प्लेस काय आहे, नंबर काय आहे, ईमेल ID आहे, एज्युकेशन मध्ये काय टाकलं पाहिजे. ओके. युनिव्हर्सिटी पासूनची अल्मा मॅटर तुम्ही ते त्यामध्ये मेन्शन करू शकता. एज्युकेशन मध्ये, एक्सपिरियन्स मध्ये असे काही बुलेट पॉइंट्स टाकले तर आणखी चांगले. ओके. एक्सपिरियन्स कशातला आहे ते तुम्ही लिहू शकता. 3 एक्सपिरियन्सेस त्याच्याकडे. एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज मेन्शन केलेल्या चांगल्या कधीही. तर त्या कुठल्या आहेत ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि देन लास्टला टेक्निकल अँड लँग्वेज स्किल्स. ओके. आणि याच्यानंतर एक आहे ते अंडरटेकिंग,
the above mentioned information given is true आणि त्याच्यामध्ये खाली साइन पाहिजे. ओके, तर हा एक फर्स्ट एक पेज आहे. ठीक आहे. तर एक जस्ट अ मिनिट. हा एक डेटा अनालिस्ट रिझ्यूम कसा पाहिजे हे याच्यामध्ये मेन्शन आहे पूर्ण. ओके, एक स्ट्रक्चर आहे. This could include your interest in using data to make strategic decisions, your desire to analyze large data sets or specific goals in your mind. हे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही टाकू शकता जे तुम्हाला फॉर्म करायचं आहे. एक्सपिरियन्सेस टाकू शकता, सर्टिफिकेशन्स टाकू शकता. आता रेफरन्सेस मोस्टली हू कॅन वाउच म्हणजे कुणी ऐकलं वर्ड? ऑनलाईन जे जॉईन झाले हू कॅन वाउचचा अर्थ काय? बेस्ट फिट फॉर नाही, हा तर रेफरन्स देतोय. Include the names and contact information of at least 3 professional references who can vouch for your work as a data analyst. याचा अर्थ काय? याचं मीनिंग कोणी सांगेल? I have 3 references. उचल येणार आता 5 मिनिट. बरं ठीक करतील. ठीक. ऑनलाईन कोणी आन्सर देईल? हू कॅन वाउच मीन्स एनीबडी एल्स? म्हणजे कोणतरी खात्री देईल तुमची, असं ते अर्थ होतो. खात्री देऊ शकेल असं, बरोबर? हो, येस. तुमची गॅरंटी देणारे, इन शॉर्ट, बरोबर? हू कॅन वाउच फॉर मी in the field of, okay, just a minute here, pausing for just 2 minutes. ठीक है, वाउच कळालं सगळ्यांना? just a minute.
Apology for the pause. We can continue now. Okay. ठीक आहे. आता सेशन मध्ये आणखी काही डाउट्स आहेत कुणाला आता ऑनगोइंग सेशन मध्ये? कव्हर लेटर, रेझ्युमे, CV. Any questions? ठीक आहे. Who can vouch for your work as a data analyst? तुमची गॅरंटी देऊ शकतील असे लोक. ओके. डेटा अनालिस्ट एक रेझ्युमे माझ्याकडे फॉर्मॅट आहे, काय त्यामध्ये पाहिजे आणखी. ओके. तर परवा मी हे 3 रेझ्युमे टाकले होते. ओके. एंट्री लेवल जे आता फ्रेशर्स आहेत त्यांना कुठला रेझ्युमे पाहिजे? हॅज एनीबडी गॉन थ्रू दिस? कोण गेलं बघितलं याच्यामध्ये रेझ्युमे? हा काही युजफुल आहेत का? एंट्री लेवल डेटा अनालिस्ट कसा पाहिजे रेझ्युमे? एंट्री लेवल म्हणजे ते आय थिंक याला 2-3 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, मे बी 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 1 year एक्सपिरियन्स. ओके. हा जो दुसरा रेझ्युमे आहे तो मिड लेवल डेटा एक्सपिरियन्स, डेटा अनालिस्ट एक्सपिरियन्स, जेन स्मिथचा. स्किल्स ही वर्ड फाईल आहे आपल्याकडे. 2014 पासून ते 19 पर्यंत 5 years एक्सपिरियन्स आहे. ओके. आणि हा ॲज अन एक्सपिरियन्स्ड डेटा अनालिस्ट हा ओव्हरऑल रेझ्युमे आहे. याच्यामध्ये बुलेट पॉइंट्स जास्त टाकलेले जास्ती बरे. ABC कॉर्पोरेशन मध्ये सिनियर डेटा अनालिस्ट काम केल्यानंतरच एक्सपिरियन्स मेन्शन केलं. डेव्हलप अँड एक्झिक्यूट डेटा अनालिसिस स्ट्रॅटेजीज टू ड्राईव्ह बिझनेस ग्रोथ, success, lead and manage cross-functional teams to ensure data accuracy, completeness, create, deliver reports, presentations to executive, leadership and other stakeholders, provide mentorship and guidance to junior analyst. ज्यावेळी हा ज्युनियर होता त्यावेळेचं पण यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आय फील ओके. सर्टिफिकेशन्स मेन्शन आहे. ओके. स्किल्स इकडे मेन्शन आहेत. सो ॲज अ डेटा अनालिस्ट काय रेझ्युम मध्ये पाहिजे? आय फील तुम्हाला काही रेफरन्सेस भेटतील ऑनलाईन. ओके. आजच्या सेशन मध्ये आणखी काही ऍड करायला लागेल असं वाटतं तुम्हाला? बाकी रेझ्युमे काल मी सांगितलं की नोकरीवरती किंवा इंडियड वरती किंवा लिंक्डइनला रेझ्युमे अपडेट करायला पाहिजे. म्हणजे तर एक तर त्यामध्ये काही प्रूफ रीड करायला पाहिजे मेन, की ग्रॅमॅटिकल मिस्टेक तर नाही आहेत ना. तर रेझ्युमचा फॉर्मॅट तुम्ही चेंज करू शकता आय फील. आणि त्याच्यामध्ये बुलेट पॉइंट्स टाकू शकता, मार्जिन्स, स्पेस, फॉन्ट्स, फाईल नेम चेंज करू शकता, स्ट्रीमलाईन युअर रेझ्युमे कंटेंट चेंज करू शकता. अननेसेसरी एलिमेंट्स काढून टाका. आता त्यामध्ये जास्त डीप काही लिहिलेलं असेल, लास्ट इयर प्रोजेक्ट वगैरे. ओके. लास्ट इयर प्रोजेक्ट म्हणजे लास्ट इयर कॉलेजचा लास्ट इयरचा प्रोजेक्ट. ओके. रेझ्युमे अलाइंड विथ युअर गोल्स. आणि हा रेझ्युमे अपडेट कसा करायला पाहिजे याचे काही टिप्स आहेत याच्यामध्ये. ओके. रेझ्युमे हेडर व्यवस्थित पाहिजे. समरी ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट कसं पाहिजे,
एज्युकेशन सेक्शन कसा पाहिजे, ठीक आहे. ऍज अ डेटा अनालिस्ट तुम्ही हे स्किल्स आहेत टेक्निकल, क्लाउड कॉम्प्युटिंग वगैरे नाही, स्टॅटिस्टिक डेटा हे प्रोफेशनल स्किल्स मध्ये हे येऊ शकतं, डेटा सायंटिस्टचे स्किल आहे. तुमच्यासाठी काही डेटा अनालिस्टने काही वर्ड्स हे यूज करायला पाहिजेत कुठल्याही डेटा अनालिस्टने. रिपोर्ट, अनालाइज, कोऑर्डिनेट, ऑर्गनाइज, सर्व, प्रोवाइड, मॅन्युपुलेट, क्रिएट, कोलेट, क्लीन, एक्स्ट्रॅक्ट, कॅटलॉग, ट्रान्सफॉर्म, डेव्हलप, हे सगळे असे काही वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. टॉप स्किल्स हे असू शकतील डेटा अनालिस्ट साठी. टॉप स्किल्स तुम्ही हे मेन्शन करू शकता. ओके, दोज हू डेटा गव्हर्नन्स पण येतं, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा वेअरहाऊसिंग, काही अजून व्हायचे हाय लेवल्स. यू कॅन इन्क्लूड वन ऑफ दिस. या ठीक आहे. सर्टिफिकेशन्स काय पाहिजेत हे सर्टिफिकेशन्स तुम्ही मेन्शन करू शकता. SAS सर्टिफाईड स्टॅटिस्टिकल बिझनेस अनालिस्ट. ओके, IBM आता मला वाटते काही लोक करतात. तर डेटा अनालिस्ट साठी यातले सर्टिफिकेशन्स तुम्ही बघू शकता. ओके, आणि हा आपला जो रेझ्युमे आहे विथ कव्हर लेटर, तुम्ही कव्हर लेटर म्हणजे मेल मध्ये तुम्ही ते मेन्शन करून डायरेक्ट सेंड करू शकता. आणि सेंड करताना त्यातला जे काही काल मी जे सांगितलं लिंक्डइनचं, जसं डेटा जो रोल आहे तो त्यामध्ये मेन्शन पाहिजे, त्यातले कीवर्ड्स. ओके ओके ठीक आहे. बाकी आणखी कुणाला काही डाऊट्स आहेत यामध्ये? इन जनरल आयडिया दिली आहे की काय पाहिजे, कव्हर लेटर कसं पाहिजे. ओके, लिंक्डइनचं मी कालचं जे सांगणार होतो त्यामध्ये थोड्या गोष्टी राहिल्या. 5 मिनिटं फक्त शिल्लक आहेत, मी एक सांगतो थोडं. जेव्हा प्रोफाईल तुम्ही बनवाल स्वतःची, त्याच्यामध्ये अबाउट अस मध्ये मिनिमम तुम्हाला हे अशा गोष्टी तरी लिहिल्या पाहिजेत की रिझल्ट ओरिएंटेड प्रोफेशनल विथ ऑलमोस्ट 9 years ऑफ एक्सपिरियन्स इन द एरिया ऑफ सेल्स अँड मार्केटिंग, प्रोडक्ट बिझनेस डेव्हलपमेंट. हा हे माझ्याबद्दल आहे, पण तुम्ही तुमचं ऍटलिस्ट हे लिहू शकता, रिझल्ट ओरिएंटेड प्रोफेशनल, असे काही वर्ड्स वापरू शकता. फाउंडर ऍट सारांश अ ग्रुप असोसिएटेड विथ ऑइल अँड गॅस प्रोजेक्ट्स, हे माझ्या कंपनीबद्दल लिहिलेलं आहे मी. डेव्हलप्ड good working relationship across all levels of professionals in our industry. Experience of complete product life cycle starting from product launch, growth, stabilization, which give an opportunity to devise the right strategy for the right time. Responsible for the Maharashtra region market, हे माझा जुना एक्सपिरियन्स आहे. याच्यामध्ये स्किल्स मी काही ऍड केलेल्या आहेत. इथं फीचर्ड मध्ये तुम्ही लिहू शकता की तुमच्या वेबसाइट्स वगैरे ऍड करू शकता, प्रोडक्ट्स वगैरे. ऍक्टिव्हिटी मध्ये एक्सपिरियन्स मध्ये हे एक्सपिरियन्स तुम्ही व्यवस्थित तुम्हाला टाकायला लागतील. एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही काय काय टाकलेलं आहे ऍज अ कंपनी, तुम्ही इन शॉर्ट तुम्हाला मेन्शन करायला लागतील. एज्युकेशन मध्ये ऍक्च्युली आय हॅव टेकन ऍडमिशन फॉर इग्नू ऑल्सो रिसेंटली, तर ते पण मेन्शन केलं.
तर हे इथं बरं इतके एज्युकेशन स्कूल पासून सगळे मेन्शन आहेत. काही लायसन्सेस आहेत, सर्टिफिकेशन्स वगैरे, हे सगळे कटिया जे मी म्हणत होतो, ANSYS, क्रिओ पॅरामेट्रिक, NX CAD, सिमेन्स, तर हे सगळं इथं मेन्शन असेल तर इमिजिएट तुम्ही अप्लाय करू शकता. प्रोजेक्ट्स काय केलेत, व्हॉलंटिअरिंग एक्सपिरियन्सेस वगैरे सगळं. काही रिकमेंडेशन तुम्हाला काही येऊ शकतील किंवा तुम्ही द्यायला काय हरकत नाही. मी अजून तरी कुणाला एकाला फक्त दिलेलं आहे, पण काही रिकमेंडेशन्स असतील तर इट विल ॲड अप सम व्हॅल्यू टू युअर प्रोफाईल. ओके. ॲक्च्युली शी वॉज माय मेंटॉर फॉर प्रोजेक्ट्स इन MBA. तर हे सगळं तुम्ही पब्लिकेशन्स, मी स्वतः इंटरनॅशनल पेपर्स, काही रिसर्च पेपर्स मी पब्लिश केलेले आहेत माझ्या इंडस्ट्रीमधले, की सप्लाय चेन मॅनेजमेंट रिलेटेड, की एक अनालिसिस स्टडी केला होता की ऑक्सिजन डिमांड इन फॉर पुणे सिटी, बिकॉज माय कंपनी वॉज मॅन्युफॅक्चरिंग ऑक्सिजन. तर त्या रिलेटेड मी काही पेपर्स मेन्शन केले. मी स्वतः एक बुक लिहिलेलं आहे, ते बुक मेन्शन केलेलं आहे. स्वतःचं पब्लिकेशन हाऊस आहे, तर ते काही मेन्शन आहे. ऑलमोस्ट 50+ बुक्स वी हॅव पब्लिश्ड फ्रॉम आवर होम प्रोडक्शन. कोर्सेस काही आहेत ते मेन्शन केले आहेत, ऑनर्स आहे. तर हे सगळे तुम्ही मेन्शन करायला हरकत नाही. स्कोर्स जे मी तुम्हाला म्हटलं आता मगाशी, लँग्वेजेस आय हॅव लर्न जर्मन ऑल्सो. तर थोडं या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल, आणि त्यानंतर तुम्ही एन्डोर्समेंट म्हणून एक ऑप्शन आहे, तो तुम्ही मोस्टली पुढच्या लेवलला तुम्ही ते करू शकता. ओके. तर हे सगळे तुम्हाला त्यानंतर प्रोफाईल व्ह्यूज तुम्हाला सगळे बघत राहायला लागतील. ओके, ठीक आहे. तर मिस्टर ई इथं आहेच कालपासून. आज सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी यामध्ये कळतील इथं. ओके. तर आय फील मिस्टर ई सगळ्यांनी वापरलं असेल का, इंटरेस्टिंग टूल. ओके, ठीक आहे. आणि कव्हर पेज पण तुम्ही हे असं टाकू शकता ओव्हरऑल. पण सगळ्यांनी एक प्रोफाईल व्यवस्थित बनवा, जेणेकरून तिथं अप्लाय करता येतील. इथं जॉब्स काल जसं मी सांगितलं. ओके, येस आय एम हायरिंग. काही प्रिफरन्सेस सेट करू शकता. इंटरव्ह्यू प्रिपरेशन वरचे काही ब्लॉग्स वगैरे आहेत. ओके, ठीक आहे. तर दॅट्स इट फॉर टुडे. काही डाऊट आहेत आजच्या सेशन मध्ये? रेझ्युमे सॅम्पल लेटर मध्ये सुधीर, सर आता आपण ते हॉबी विषय नंतर घेणार आहे ना तुम्ही? हा, कशामध्ये? हॉबी विषयी ज्यावेळी इंटरव्ह्यू आपण देतो त्यावेळी हॉबी विषय आपण एक्सप्लेन करताना कुठेतरी अडखळतो, त्याच्यामुळे पुढे इंटरव्ह्यूवर आपल्याला नाही का पॉइंट मध्ये घेऊन बोलू शकतो. ते कसं एक्सप्लेन करायचं ते नंतर घेणार आहे ना टॉपिक? येस. आता जस्ट आज सॅम्पल लेटर आणि रेझ्युमे कसं पाहिजे, प्रोफेशनल स्किल्स, टेक्निकल स्किल्स कसे मेन्शन पाहिजे, हे आज घेतलेलं आहे. तर आणखी काही म्हणजे सजेशन देऊ शकता हॉबीज वरती घ्यायला पाहिजे का? अजून काही अजून कुणाचे काही डाऊट्स, की कुठले आन्सर कसे म्हणजे द्यायला पाहिजेत? आदित्य, महेश, साक्षी, नुपूर, की कुठले आन्सर द्यायला पाहिजेत, कसे द्यायला पाहिजेत? ओव्हरऑल तुम्ही बोललात तर आणखी सेशन व्यवस्थित डिझाईन करता येईल. आय फील की हे महत्वाचं होतं तुमच्यासाठी. हॅलो सर. हॅलो, प्लीज. हा सर, जर फील्ड चेंज करत असलं जर त्या संबंधित क्वेश्चन विचारला तर? त्या संबंधी क्वेश्चन विचारला तर इंटरव्ह्यू वर नाही, वाय यू जर वॉन्ट टू आपण चेंज फील्ड युअर फील्ड? चेंज करत असो. येस ओके, सर. ठीक आहे. याला जॉईन आहे का तुम्ही टेलिग्रामला? टेलिग्रामची नाही टाकली का? स्क्रीन आहे माझी, दिसते सगळ्यांना?
स्क्रीन दिसतीये सगळ्यांना नक्की? येस सर. येस सर. ही फाईल मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे ऑलरेडी. ओके, सगळ्या HR क्वेश्चनचे आन्सर त्यामध्ये आहे, राईट फ्रॉम बेसिक अप टू बिहेवियर सगळे. ओके सर एक विचारायचं होतं मला. सर ते एक 2-3 जे रिझ्युमे आहेत ना ते ग्रुपवर टाकता का जरा सर, म्हणजे आम्हाला तसं हे करता येईल, बघता येतील कसे गेले ते. रेझ्युमे आपण ग्रुपला म्हणजे तुम्ही जे आता दाखवले ना त्यातले एक 2-3 एक 2 तरी ग्रुपवर टाकले तर बरं होईल. हा ते ग्रुपला टाकतो. हा ठीक आहे सर. काय बोललो म्हणजे डेमो रेझ्युमे. मी टेलिग्रामला ग्रुप का काढलाय, कारण व्हॉट्सअपला नवीन जॉईन झालेल्या लोकांना जुने कंटेंट दिसत नाहीत ना. ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या हे टेलिग्रामला दिसतात ना फक्त. मी सगळ्यांना ओपन ठेवलंय. मला वाटतं टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपचं जे बायो आहे ते टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामला जॉईन व्हा. माझे सबस्क्रायबर वाढवायला नाही म्हणत आहे मी, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कंटेंट दिसतील. कारण जो नवीन जॉईन होईल व्हॉट्सअपला त्याला जुने काही कंटेंट दिसणार नाही. महेश आता रेझ्युमे तर टाकू, पण टेलिग्रामला ऑलरेडी रेझ्युमे टाकलेले आहेत जुने. ओके ओके ओके. हा टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामची ती लिंक आता शेअर करू देतो, तरी द्या. हो हो चालेल. ऑनलाईन जॉईन झालेले कुणाकडे आहे का? एक मिनिट, जस्ट मिनिट, ती लिंक देतो. लिंक आहे का? सांगा जरा. इथं माझ्या टेलिग्राम ओपन केलेलं बरं. त्या ग्रुपमध्ये आपण काय काय टाकले मी एकदा जरा अंदाज सांगतो जरा जस्ट. हे सगळे जॉईन झालेत का याच्यामध्ये? व्हॉट्सअपला जॉईन आहेत सगळे? व्हॉट्सअपला जॉईन आहेत. जस्ट अ मिनिट. बॅच 2 मध्ये नाही टाकले का? मी ते टेलिग्रामचा ग्रुप त्यासाठी केलाय की त्यामध्ये नवीन सगळं जे काही टाकतोय आपण ते सगळं लोकांना दिसेल. एंट्री लेवल इथे रेझ्युमे टाकलाय का? ओके, हा याचं जे लिंक आहे ती ही आहे. टेलिग्रामला एकच ग्रुप आहे, communication_NMD एवढीच लिंक आहे. कॉपी लिंक टाकली ना? ओके, ही लिंक आहे आपली. ओके, इथं तुम्ही जॉईन होऊ शकता. आय फील ओके. सगळ्यांना लक्षात आलं की टेलिग्रामला ग्रुप का काढला? याचं रिझनच ते आहे की जुने सगळे फाईल्स तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये राईट फ्रॉम टेन्सेसचं मराठी मिनिंग पासून सगळं आहे. HR इंटरव्ह्यू पहिली फाईल HR इंटरव्ह्यू, रेझ्युमे, हेडलाईन्स याच्यामध्ये आहेत. सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट, सिंपल, सगळ्या सिंपल गोष्टीपासून ते सगळं अवघडपर्यंत सगळं आहे. यामध्ये कुठले एक्सटेम्परचे काय सब्जेक्ट्स कुठले येऊ शकतील, कंटिन्युअस टेन्सेस, सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये. ठीक आहे. या वेबसाईट्स आहेत जिथून तुम्ही अप्लाय करू शकता जॉबला, तेही आहे मेन्शन. रेझ्युमे कसा पाहिजे डेटा अनालिस्ट साठी हे इथं आहे. कॉर्पोरेट सोल्जर काल ग्रुपचं मी बोललो ते आहे. आणि याच्यामध्ये एंट्री लेवल, एक्सपिरियन्स लेवल, मिड लेवल सगळे रेझ्युमे आहेत. ओके, काही डाऊट आता आणखी कुणाला? सगळ्यांना कळालं? कुणाला लिंक नाही अजून कोणी आहे? ग्रुपला पण टाकलेली आहे. डाऊट आहे का कुणाला काही? हो सर. ओके,
ठीक आहे. त्या टेलिग्रामच्या ग्रुपला थोडं फॉलो करा की त्याच्यामध्ये मी काही ओपनिंग्स पण टाकलेल्या होत्या पूर्वी. कंपनीज रिलेटेड काही ओपनिंग असतील तर टाकत जाईन त्याच्यामध्ये. ओके. इवन बाकीच्यांना काही ओपनिंग असेल तर दे कॅन सेंड मी पर्सनली. वी विल सेंड इट ऑन अ ग्रुप. ओके, फॉर अदर्स. ओके. आजचे जे काही आज जे काही आपण घेतलं ते सगळं त्यामध्ये आज इव्हनिंगला मी पोस्ट करेन. ओके. सॅम्पल लेटर सगळ्यात महत्वाचं आहे. कुणालाही डायरेक्ट रिझ्यूम पाठवला असं करू नका. त्या डेटा रोल काय आहे ऑलरेडी कंपनीचा जिथं आपण पाठवतो. ओके. तर रोल ते कॉपी करून तुम्हाला AI यूज करून कीपिंग इम्पॉर्टंट कीवर्ड्स तुम्हाला तुमच्या रेझ्यूम मध्ये ऍड करून instaresume.io याच्यावरती रेझ्यूम बनवायचा आहे. आणि हे अप्लाय केल्यानंतर मिनिमम 10-15 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि ATS स्कोर वगैरे हे सगळं आपणच बनवलेलं आहे. HR पण हेच फॉलो करतात सध्या. ठीक आहे. बाकी काय कोणाला सजेशन्स असतील दे कॅन टेल मी एनी टाइम. ओके. तर ओके, थँक्स लॉट टू एव्हरीबडी. ओके, गुड डे, बाय. थँक्यू सर. सेम हिअर. थँक्यू. ओके. हेलो, सॉरी सर, मैं सेशन में था. हेलो, हाँ हाँ, वो बंस वाला का क्या है, वो कल मुझे मटेरियल भेज रहे हैं यहाँ पर. तो हाँ हाँ, आपका जरा एड्रेस दे देंगे क्या, मैं उनको बताता हूँ, उधर ही भेजिए डायरेक्टली. वो वही मैंने बोला ना उनको, वो मटेरियल उन्होंने बाजू में रखा है 1 इंच वाला, और हमसे 2 इंच वाला ले रहे हैं. हाँ हाँ, मतलब वो वैसे भेजेंगे डायरेक्टली आपको उधर ही. और नहीं, वो पुराना जो मटेरियल हमने दिया था उनको. हाँ हाँ मेरी बात हुई थी, आई थिंक आपसे ही हुई थी. तो ठीक है, तो वो मटेरियल आपको भेज रहा हूँ, और आपका मटेरियल एडिशनल जो डिफरेंस अमाउंट है वो पेमेंट करके आपको मैं उनका बिल भेज रहा हूँ. उनका खाली पेमेंट आना बाकी है, इसलिए मैं वेट कर रहा हूँ. हाँ हाँ, नहीं मतलब डिलीवरी एड्रेस वही है ना आपका, जहाँ पर आना है मटेरियल. ओके ओके फाइन, मुझे लगा गोडाउन एड्रेस वो अलग ऐसा कुछ. ठीक है सर.